Terima kasih.
Oh,
संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमी नाचे गाय गानियात विरो न जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप पांडुरंगा करो प्रथम निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनवासिनी मुक्ताबाई कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैरागी राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज संप्रदायाचे परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंगाच्या परम कृपेने आशीर्वादाने प्रस्तुत समय आपण ही जी काही सेवा आहे ती सेवेचं निमित्त प्रातस्मरणीय श्री गुरु श्री नतुसिंग बाबांनी जो दौरा सुरू केला होता त्या दौऱ्यातील जवळजवळ अध्यात्म ज्ञान प्रचाराचा असणारा दौरा आहे. मला वाटतं हा 17वा असणारा हा दौरा आहे. त्यामध्ये या पुण्य भूमीमध्ये असणारी सेवा आहे. गोड असा श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. जो दौरा स्थापन केला त्या दौऱ्यातील असणारी ही अशा प्रकारची भव्य दिव्य असणारी सेवा आहे.
सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे सर्व गुरुवरे मंडळी आहेत. प्रातस्मरणीय प्रेममूर्ती सर्व दर्शनाचार्य आमचे परमपूजनीय बाबा आज आळंदीहून ह्या उत्सवाला प्रत्यक्ष आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. विठ्ठल ज्यांना आपण प्रत्यक्ष काशीचे विश्वनाथ म्हणतो, काशी विश्वनाथ क्षेत्री ज्यांनी आपलं जे काही साधना स्थळ आहे त्या साधना स्थळामध्ये नित्य भगवती गंगे मातेचं स्नान असावं, विश्वनाथाचं दर्शन असावं, ही जी काही सर्व साधना जवळजवळ 35 वर्ष काशी धामामध्ये केली. तदनंतर गुरुवरे प्रातस्मरणीय श्री मोठे बाबांनी त्यांना आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रातस्मरणीय श्री गुरु वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य बाबा त्यांच्या जागेवर गीता अध्यापनासाठी बोलवलं. प्रातस्मरणीय श्री गुरु नथुसिंग बाबांच्या सभासद सर्व महापुरुष मंडळी आहेत. आता हा जो काही दौरा आहे हा दौरा जो चालवतात आमचे परमपूजनीय गुरुवरे श्री कन्हैया महाराज. हे जे काही दौरा आहे गुरुवरे बाबांचा जो काही दौरा आहे तो सर्व चालवतात. आमचे प्रातस्मरणीय श्री गुरु प्रेममूर्ती असणारे श्री परमेश्वरजी बाबा जे प्रातस्मरणीय गुरुवर्य गाथामूर्ती बोधे बाबांचं जे भजन चालवतात ती भजनाची जी काही प्रसाद आहे तो परंपरा गुरुवरे परमेश्वर बाबांना प्राप्त झाली. विठ्ठल आणि अशी सर्व थोर महापुरुष मंडळी आहेत, सर्व संत मंडळी आहेत. मीच फक्त या ठिकाणी लहान आहे, ज्यांच्या सहवासामध्ये आम्ही वाढलो, लहानाचे मोठे झालो. अशी सर्व थोर मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. यांच्या पुढे आपण कीर्तन करणं म्हणजे काय तसं उचित नाही. परंतु तैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोली जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आहे. काजे दिठेवा तुमच्या वर्षी ते सकाळ सिद्धिमती पिके तरी कोंबडीला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही. सर्व संत महात्मे आहेत की नाही. जसं असं सांगतात की सिंहाला सगळ्याची भीती वाटते, पण सिंहाच्या त्या पाडसाला कधी सिंहाची भीती वाटते का हो? कधी भीती वाटत नाही. तसं तुम्ही आमचे काय मातृचरण आहात, पितृचरण आहात, तुम्ही लढेवार आहात आणि लढेवार होऊन तुम्ही काय करता, लेकराचं कौतुक पाहता. आता यामध्ये कमी जास्त झालं तरी ते सगळं काय करणार आहेत, तुम्ही आपल्या कृपेने काय करणार आहेत ते सगळं निवारण करणार आहात. हा पूर्ण विश्वास असल्यामुळं मी तुमच्या पुढे उभा आहे. तुमचा अनुग्रह होय तरी करिता काय आपण नव्हे, म्हणून ती अपार माती आहे ज्ञानदेव म्हणे. तशी तुमची जी काही कृपा आहे ती अपार असल्यामुळं तुमच्या पुढं तुमचंच वर्णन आपल्याला करायचं आहे. हा असणारा जो काही उत्सव आहे दौऱ्यातलाच असणारा हा उत्सव आहे. श्री क्षेत्र उंबरखेड गावामध्ये असणारा हा उत्सव आहे. या गावामध्ये 2 महापुरुष झाले. श्री हरिभक्त परायण श्री रामभाऊजी महाराज एक महापुरुष झाले आणि दुसरे महापुरुष म्हणजे प्रातस्मरणीय श्री गुरु मामांच्या काळात ज्यांनी संस्थेची खूप मोठी सेवा केली असे परमपूजनीय श्री नारायण महाराज. विठ्ठल संस्थेची प्रातस्मरणीय श्री गुरु मामांच्या काळामध्ये जो काही सुवर्ण महोत्सव होता, सुवर्ण महोत्सवातला संपूर्ण जो काही खर्च असेल तो श्री नारायण बाबांनी केला. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आठ्या येथे जाण धनंजया विभूती माझी. महाराज काय वैभव असेल एवढंच नाही, मामांच्या काळात सुवर्ण महोत्सवाचा संपूर्ण खर्च तर केला, पण मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाला जो 15 दिवसाचा उत्सव होता तो संपूर्ण खर्च एकट्याने त्यांनीच केला आणि उरलेली सगळी रक्कम संस्थेला देऊन टाकली. विठ्ठल याचा धरेना अभिमान करेना पुढे म्हणजे या घरामध्ये वाढ ओढण्याची मिरास म्हणजे संस्थेची सेवा आहे. यांची वाढ ओढण्याची मिरासच आहे म्हणजे यांच्या रक्तामध्ये संस्थेची सेवा आहे. विठ्ठल ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर जयाचे वक्तव्य आहे गुरुनामाचे म्हणतात. गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती नसेल ज्याच्या मुखामध्ये नाव आहे की नाही. आम्ही टाळातून उभे राहू तर संस्थेत फळावरच उभे राहू, दुसरं कुठे उभे राहणार नाही. ही परंपरा म्हणजे ही सेवेची परंपरा ज्यांच्या अनुगत आहे, वंशामध्ये अनुगत आहे, अशा प्रकारची सेवा ज्यांनी केली. म्हणून ज्ञानोबरे म्हणतात गुरु सेवका नाव पाहू सूर्य जैसा. जे गुरुचे अनन्य सेवक आहेत ते सूर्याप्रमाणे या भूमीमध्ये दीप्यमान आहेत, तेजपुंज आहेत. असा सेवेच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या सेवेचा हक्क ज्यांना परंपरेनं प्राप्त झाला. परंपरेनं प्राप्त होऊन पूर्वकालामध्ये
पूजनीय श्री नारायण बाबांनी याच गावामध्ये सर्व महापुरुष आणले होते. सर्व महापुरुष आणले. त्याचं कारणच आहे, एकच कारण आहे की त्या महापुरुषांच्या दर्शनामध्ये तुमचं आमचं अत्यंत कल्याण व्हावं, आपला उद्धार व्हावा, आपल्याला जीवनामध्ये नियम लागावे, काही ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड लागावी, गाथा वाचण्याची आवड लागावी, भगवंताचं नामस्मरण करण्याची आवड लागावी. त्या हेतूनं पूजनीय श्री नारायण बाबांनी पूर्व काळामध्ये 1954 साली संस्थेतील सर्व महापुरुष मंडळी या भूमीमध्ये आणली होती. मामासाहेब आले होते. सकाळी आपण आपले प्रातस्मरणीय श्री गुरु श्री शांताराम गुरुजी तेही आले होते. जेवढे काही संस्थेतील महापुरुष होते ते सर्व महापुरुषांचं प्रातस्मरणीय श्री गुरु धुंडा महाराज सर्व महापुरुष मंडळी या भूमीमध्ये तुमचं आमचं अत्यंत कल्याण करण्यासाठी या भूमीमध्ये आलेली होती. केवळ एकामुळे आली होती. ते जर कोण असतील तर महाराजांचे असणारे पंजोबा श्री नारायण बाबा, त्या नारायण बाबांनी या सगळ्या महापुरुष मंडळीला आणलं आणि सगळ्या संतांची सेवा एकट्याने अशा प्रकारची केलेली आहे. तोच असणारा उद्देश आहे की या निमित्तानं आहे की नाही, आता प्रत्येकाला आळंदी क्षेत्रामध्ये येणं शक्य नाही, प्रत्येकाला पंढरी क्षेत्रामध्ये येणं शक्य नाही. तुम्ही आळंदीला येऊन परत संस्थेचे सर्व महापुरुषांचं दर्शन करणार, भेट होईल का नाही सांगता येत नाही. पण त्या निमित्तानं संस्थेचे सर्व महापुरुष या उत्सवाच्या निमित्तानं, दौऱ्याच्या निमित्तानं या भूमीला प्राप्त होतील आणि सहज तुम्हाला या महापुरुषांचं दर्शन होईल. विठ्ठल या महापुरुषांची कृपा व्हावी हाच फक्त किंबहुनामध्ये तुमची या कृपा का ते लागेल ग्रंथाचे केले महापुरुषांची कृपा हाच फक्त या उत्सवातला हेतू आहे. त्या हेतूच्या द्वारे सर्व महापुरुष मंडळी, थोरथोर मंडळी या भूमीला प्राप्त झाले महाराज. म्हणून हा जो उत्सव चाललेला आहे, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा या हे भूमंडळा माझी कीर्ती, असा आनंदाचा उत्सव आहे. असा उत्सव पाहिल्यानंतर असं वाटतं उत्सव 7 दिवस नाही, महिनाभर चालावा. विठ्ठल असा हा आनंदाचा क्षण आहे. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगटपय झाला. संस्थेची जी मंडळी आहेत, बरोबर प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज भुले बाबा सांगायचे, संस्थेतील मंडळी म्हणजे हिमालयासारखी महापुरुष आहेत. महाराज सांगतात, जे तत्वतेजाचे राशी काय ज्ञान असेल, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप असे असणारे, जयाच्या आवडीनं गणिती ब्रह्मचर्याची साखळी निष्ठुर होऊन बापुडे इंद्रिय करी, जयाच्या आरतीची भोगवती विषय तेजिले संत जया लागी विरक्त वनवासी, जे की सुनी जयाती ब्रह्मचर्याती वर्ते मनीश्वर तपाते आचरताती. अशा अधिकाराचे सर्व महापुरुष हे वारके शिक्षण संस्थेतील आहे. आपण ज्यांची प्रतिमा पाहतो, प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा, दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष, त्यांच्याकडे पाहिले की एक चित्ताला अत्यंत समाधान प्राप्त होतं. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगी ब्रह्म भावो भ्रांतासे. आपण सर्वांनी पाहिलं त्यांना, काय त्यांचं दर्शन होतं. सकाळी स्नान झालं, धोतर गुंडाळलं, कपाळात गंध लावला, असं ते दर्शन होतं महाराज. एक चित्ताला अत्यंत समाधान होतं. बाबांचं स्नान झालं, हातामध्ये बाबा सहस्रनामाचा पाठ घ्यायचे, सहस्रनामाचा पाठ घ्यायचे. अशी तेजपुंज मूर्ती ज्यांच्या दर्शनामध्ये चित्ताला एक आत्यंतिक प्रसाद प्राप्त होतो. माझा बोलण्याचा अधिकार नाही, पण गुरुवारी प्रातस्मरणीय श्री भुले महाराज सांगायचे, ज्यांच्या दर्शनामध्ये चित्ताला अत्यंतिक समाधान प्राप्त होतं, समजायचं ते पुण्य पुरुष आहेत. पण ज्यांच्या सहवासामध्ये ब्रह्मचारी माणसाला लग्न करावं वाटतं, ते कोण आहे ते ओळखून घ्या. विठ्ठल विठ्ठल. असे ज्यांचं जीवन म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आणि मी, हेच त्यांचं जीवन होतं. मोठे बाबा वारकरी शिक्षण संस्था, त्यामध्ये काहीच फरक नव्हता. जेवढी संपत्ती बाबाने इतकं रानरान केलं, महाराज किती कष्ट सहन केले, सर्व शरीर झिजवलं, संस्थाचे सर्व शरीर झिजवलं आणि सर्व महाराष्ट्र फिरून जे जे काही प्राप्त होईल ते सर्व संस्थेच्या नावानं करून टाकलं. विठ्ठल विठ्ठल. शिक्षण संस्थे इतिहासामध्ये सर्वात मोठी कारकीर्द जर कुणाची असेल तर ते मोठे बाबांची. चिटणीसही होते आणि अध्यक्षपदे होते. इतके सुंदर अशा प्रकारचं अध्यक्षपद आणि चिटणीसपद बाबांनी भूषवलं. एक वचनी कारभार होता, कुणाची सत्ता चालत नव्हती, बाबा म्हणतील ते. आणि अशा प्रकारे गुरुवारी बाबांनी सर्व संस्थेचा विस्तार केला. आज एवढं मोठं संस्थेचं महात्म्य आपल्याला दिसतं, हे गुरुवारी मोठे बाबांची पुण्य आहे. इवलेसे रोप लावेले द्वारे त्याचा वेरू गेला गगनावर. त्यांच्या असणारे कष्टाचं फळ आहे की आज एवढा मोठा संस्थेचा भव्य अशा प्रकारचा विस्तार झाला. प्रातस्मरणीय श्री गुरु नतुसिंग बाबा, आपण आपल्या वाणीने त्यांचं काय वर्णन करणार आहे? वाणीने वर्णन होऊ शकत नाही. केवता कल्पतरोवरी फुलोरा, काय सेने पाहुणे ऋषीर सागरायसा कवणे वासुका पुरा,
सुवासु देवचंदना ते काय सेनी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभोय घडे किवी तेसी श्री गुरुचे महिमान आकळी ते की असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले. श्री गुरुचा महिमा आपल्याला यथार्थ कळणार नाही. ऐका आकाश घेऊसावे तरी अनेक त्याहून थोर व्हावे. ज्ञानोबा वर्णन करतात आकाशाला आलिंगन द्यायचे म्हणजे आकाशापेक्षा मोठं व्हावे लागेल. कमीत कमी आकाश एवढं तरी व्हावे लागेल. पण आपली तेवढी योग्यता नाही. या लागे आता सुखी सांडून निवांता चरणी ठेवेचे माता हिचे काय मानू आता नको रे हे वाणी काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई त्याची सूर्याश्री निवृत्ती आता नम म्हणून पुढत पुढती जे बाधका येजत असे स्तुती बोलाच्या श्री गुरूंचं यथार्थ वर्णन आपल्याकडून होऊ शकत नाही. प्रातस्मय श्री गुरु नतसिंग बाबा आहेत. त्यांचा सर्वांना स्पर्श झालेला आहे. परिसरात असताना स्पर्श काय महाराज जीवन होतं. बघा गुरु नतसिंग बाबा बसताना सुद्धा असे ताट बसायचे. प्रतिमा बघा बाबांची कशी असं कधी खाली बसलेच नाही बाबा. म्हणजे असं कसे बसले नाही. नेहमी ताट मूर्ती राहायची. साध्या अवस्थेमध्ये जरी असते तरी बाबा अशा प्रकारचे ताट बसायचे. काय मृदू सभा आहे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आम्ही नेहमी सांगतो की द्वारकी संप्रदायामध्ये नामदेव यांनी जे कार्य केलं नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेव यांनी संप्रदायाचा विस्तार केला. जसा नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. नातू कीर्तनाते रंगी जसं नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला तसा वारकरी शिक्षण संस्था विस्तार जर कोणी केला असेल तर प्रातस्मय गुरुरे नतसिंग बाबांनी विठ्ठल वारकरी शिक्षणाचा सर्व विस्तार गुरु नतसिंग बाबांनी केला. आपल्याला माहिती आहे हे जे आपण 5 प्रतिमा पाहतो श्री गुरु जोग महाराज, श्री गुरु स्वामी महाराज, श्री गुरु लक्ष्मण महाराज, श्री गुरु मारुती महाराज आणि श्री गुरु मामासाहेब हे 5ही प्रतिमा पहिल्यांदा प्रकाशित जर कोणी केल्या असतील तर श्री गुरु नतसिंग बाबांनी केल्या. आपल्या सगळ्यांना माहिती सुदुंबरेच्या उत्सवामध्ये गुरुवारी नतसिंग बाबा शेतामध्ये जायचे. सगळ्या मुलांना जवळ बोलवायचे आणि ज्या ज्या जुन्या महापुरुषांच्या कथा आहेत अरे तुम्हाला कोणी सांगेल म्हणे आमच्याशिवाय तुम्हाला कोणी सांगेल ते सर्व महापुरुषांच्या जुन्या कथा सर्व विद्यार्थ्यांना बाबा सांगायचे. जे काही सर्व गुरुवारांचे चरित्र आहे ते सर्व चरित्र गुरुवारी नतसिंग बाबांनी प्रकाशित केलं. सार्थ गाथा आहे सद्गुरु जोग महाराजांची सार्थ गाथा. स्वतःच्या 5 लाखांनी पैशांनी खर्च करून तो गाथा काय केला उपलब्ध केला. तो संपूर्ण गाथा संस्थेला दिला आणि त्या गाथेचं उत्पन्नही संस्थेला दिलं. विठ्ठल विठ्ठल. त्या काळात ते 5 लाख रुपये विचार करा. आता 50 लाख तर सहज असतील. मी कमी सांगितले कोटीपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे त्या काळातील 5 लाखाची रक्कम त्यातून सद्गुरु जोग महाराजांची सार्थ गाथा निर्माण केली आणि ती संस्थेला रकमासहित पैशासहित ती संस्थेला गाथा काय केली समर्पित केली. म्हणजे नामदेव यांचं जे संप्रदायामध्ये कार्य आहे तेच कार्य वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री गुरु नतसिंग बाबांचं आहे. एवढा मोठा संप्रदायाचा विस्तार बाबांनी केला. गुरुदेव बाबांचं चरित्र अत्यंत गोड आहे. गुरुदेव कन्हैया बाबांना सर्व माहिती येते. डोंगरावर बाबा राहायचे, पोतं गुंडावून राहायचे. साधारणतः 18 वर्ष जवळजवळ राहिले आणि एक प्रसंग असा घडला गेला की तिथे एक वाघ आला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाघ आला. आता वाघ आला म्हणजे सगळे लोक निघून जातील. विठ्ठल विठ्ठल. वाघ आल्यानंतर प्रत्यक्ष तिथं उन्हाळ्याचे दिवस होते. बाबांनी कमंडलू त्या महादेवाचं जे काही मंदिर आहे तिथं कुंड होतं. कुंडातून कमंडलू भरलं ते वाघासमोर ठेवलं. वाघ पाणी प्याला शेपटी हलवत निघून गेला. अंगावर साप खेळायचे बाबांच्या.
गुरुरे बाबांच्या अंगात सातू खेळायचे. सुदुंबला राहत असताना बाबा म्हणायचे, स्वप्नात बाबा मामासाहेब यायचे म्हणे. मारुती व्हायचे, अरे नैमित्तिक कीर्तन मला काढ, संशय चरित्र लिहे. हे सगळं स्वप्नामध्ये गुरुवारी म्हणून बाबांना सांगायचे. त्याच्यामुळे गुरुवारी बाबांनी 3 नैमित्तिक माला कीर्तन मालिका काय केल्या, काढल्या म्हणत. ते इतक्या प्रासादिक नैमित्तिक कीर्तन माला आहेत म्हणत. मग दत्त जयंती असो, रामनवमी असो, हनुमान जयंती असो, कुठलाही उत्सव असो, वास्तुशांती असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, साधू कृष्णांचे संजीव समाधी उत्सव असो, 3 मालिका जर घेतल्या तर महाराष्ट्रामध्ये त्याच्यात 12 महिने फुल झाले. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य एवढं मोठं महनीय कार्य गुरुरे बाबांनी ग्रंथ प्रकाशनाद्वारे संस्थेमध्ये केलं. एकदा गुरुरे बाबांना भागवत वाचण्याची इच्छा निर्माण झाली. डोंगरावर भागवत वाचण्याची इच्छा निर्माण झाली. डोंगरावर काही भागवत नव्हतं. आणि मग सुदुंबऱ्याच्या एका निष्ठावान वैष्णवांच्या स्वप्नामध्ये परमात्मा गेले. सांगितलं, एकनाथी भागवत घेऊन तुम्ही वर जा. आणि गुरुवारी नतसिंह बाबा खाली येतच होते. ते जे काय असते महावैष्णव ते आले. त्यांनी असं सांगितलं की माझ्या स्वप्नातून देवाने सांगितलंय की भागवत घेऊन तुम्ही काय करा, गुरुवारी बाबांना द्या. अशा प्रकारची जी अनुभूती आहे, कृष्णाचे होय जे आपण, कृष्ण होय आपले अंतकरण, ते संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्मा वास करतात, त्याच्या अंतकरणातले सर्व संकल्प परमात्मा पूर्ण करतात. अशी असणारी जी काही सेवा आहे, बाबांनी आयुष्यभर संस्थेमध्ये सेवा केली, आयुष्यभर संस्थेत सेवा केली. विचारसागर ग्रंथ असेल, बाबा विचारसागर सांगायचे. ज्यांनी गुरुरे बाबांचा विचारसागर ऐकला ते खरंच भाग्यवान आहेत. भाग्य आम्ही तुका देखील ना. गुरु नतसिंह बाबा इतकं गोड विचारसागर सांगायचे. आम्ही 3 दिवस विचारसागर ऐकला, 3 दिवस विचारसागर ऐकला. इतकं बाबा हसायचे, इतकं बाबा हसायचे. आता तो भ्रम होतो ना, अभ्यास होत असताना मंद प्रकाशामध्ये दोरीवर काय होतो, सापाचा भ्रम होतो. मग तिथं अभ्यास सांगत असताना, भ्रम सांगत असताना गुरुवारी बाबा विनोदानं म्हणायचे, कधी कधी फुलाचा हार दिसतो, भ्रम होतो, सापाचा होतो, फुलाचा हार होतो, किंवा जमीन दुबकलेली आहे असं वाटतं. कधी कधी वाटतं बैल मुतून गेलाय. विठ्ठल विठ्ठल विचारसागर वेदांताचा ग्रंथ आहे, किचकट ग्रंथ आहे. दुपारी 2 वाजता विचारसागरचा पाठ म्हणजे झोपेचाच पाठ आहे. कळणार नाही ते. दुपारी मधुकरी खाल्लेली असते, नक्की झोप लागते. किचकट विषय, पण असं किचकट विषय बाबा इतकं विनोदानं गोड सांगायचे की दुपारी 2-2:30 वाजता अशा प्रकारच्या ब्रह्मरसाच्या ज्या काही उकळ्या आहेत त्या साधकाच्या अंतकरणामध्ये निर्माण व्हायच्या. असं आयुष्यभर वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य केलेलं आहे. महाराज तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे ना. गुरुवारी भोले बाबा सांगायचे, धुतल्या तांदळाप्रमाणे ज्यांचं जीवन बाहेरी कार्मिक शाळाला, भेतरी ज्ञानी उजळला, ही दोही परी आला पाखाळा एका. बाह्य शुद्धी निष्काम कर्माच्या आचरणाने आणि अंतकरणामध्ये ज्ञानाची बैठक, ही सर्व महापुरुष मंडळी संस्थेतील. आणि सगळ्यात महत्वाचं गुरु नतसिंह बाबांचं कार्य जर काय असेल तर अध्यात्म ज्ञान प्रचाराचा दौरा. विठ्ठल पाप पोखी तरीचे पादप समुद्राचा आहे आप गंगेचे. भगवती गंगा माता जगाचा पाप ताप घालून समुद्रात मिळते. तसं काल पूजनीय गुरुवारी तात्याने खूप गोड सांगितलं. तात्याने असं सांगितलं की कीर्तनकार महाराज किती जरी महाराष्ट्रामध्ये फिरला ते समाज काही सुधरत नाही म्हटलं. काल गुरुवारी तात्या म्हणले की आम्हाला कोण म्हणतात खूप मोठा वैराग्यवान आहे, इंद्रिकडे तर विनोदाचार्य म्हणतात. म्हणजे सगळ्याची लोक ते स्तुती करतात, यात काय अर्थ नाही. पण ज्यावेळेस ही जी काही महापुरुष मंडळी 7-7 दिवसात एका गावामध्ये राहतात, 7-7 दिवस एका गावामध्ये राहिले की नक्कीच त्या समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं. तुका म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. 2 तासामध्ये फार परिवर्तन होईल असं नाही, पण 7 दिवसामध्ये त्या समाजाचा त्या महापुरुषाशी संबंध येतो. आणि संबंध आल्यामुळं सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमात्पोटी दुरावे आणि त्या गोष्टी ऐकल्यामुळं सहज त्यांच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होते, माळ घालण्याची इच्छा निर्माण होते. हरिपाठ गणेश्वरी जे काही नियम आहेत ते नियम करण्याची त्यांच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होते. म्हणून हा जो काही दौरा आहे खूप मोठं जगत उद्धाराचं खूप मोठं साधन आहे. या कलियुगामध्ये जगत उद्धाराचं सगळ्यात मोठं साधन जर काय असेल की सर्व चंद्रमे लांछन मार्तंड जेता प्रेम ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. सकल मंगळाचा वर्षाव करणारे ही ईश्वरनिष्ठ महापुरुष मंडळी या समाजाला अनवरत सतत प्राप्त हो. त्याचं कारण आहे अशी महापुरुष जर समाजाला प्राप्त झाले तर जगाचं आत्यंतिक कल्याण उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अध्यात्म ज्ञान प्रचाराचा दौरा आहे. पूर्व काळामध्ये प्रत्यक्ष श्री गुरु नतसिंह बाबा राहायचे.
प्रत्यक्ष श्री गुरु बोधे बाबा त्या दौऱ्यामध्ये राहायचे. काय आनंद असेल त्या दौऱ्यामध्ये. हे महापुरुष मंडळी असताना महाराज तो काय पर्वणी असेल विचार करा. मोठा आनंदाचा असणारा पर्वकाल आहे. आणि हा पर्वकालामध्ये जे जे या दौरारूपी ज्ञानगंगेमध्ये न्हाले त्यांच्यासारखे भाग्यवान तेच आहेत. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. या दौरारूपी ज्ञानगंगेमध्ये जे जे गावांनी ज्या गावांनी स्नान केलं, ज्या समाजाने स्नान केलं, ज्या साधकांनी स्नान केलं, त्यांची पितर आप्त सर्व त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे जे महापुरुष आहेत, अशा महापुरुषाची संगती जी आहे त्या सर्व समाजाला अनवरत प्राप्त हो, नित्य प्राप्त हो, असं सगळे ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली धारणा आहे. ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. माऊली म्हणतात, फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी, देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुखाला माझी विश्व. ज्ञानोबरांचं अशी धारणा आहे. माऊलींना असं वाटतं हे सर्व जग आहे, ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करो. या जगातील विवेकाची जी त्रुटी आहे, कमतरता आहे, ती नाहीशी हो. आणि या जगाला उघड्या डोळ्यानं, त्या चर्मचक्षुनं परब्रह्माचं दर्शन हो. ही अंतःकरणातील ज्ञानोबरांची इच्छा आहे. आपण नेहमी म्हणतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी, भजिजो आदी पुरुखी अखंडित, खळांची व्यंकटी सांडो त्या सत्तरवी रती वाढो, होता परस्परे पुढे मैत्र जीवांचे. आणि ही जी ज्ञानोबरांची धारणा आहे, ही जी ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञा फक्त एका साधनेने पूर्ण होऊ शकते. ती म्हणजे हा अध्यात्म ज्ञान प्रचाराचा जो दौरा आहे, हे दौराच हे अशा प्रकारचं कार्य करू शकतं. विठाला विठाला जगदृषी तुकोबऱ्या सांगतो, असे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषाची संगती आपल्या नित्य प्राप्त झाली पाहिजे. थोडस चिंतन केलं, संत महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रया. महापुरुषाची संगती, मुमुक्षुत्व आणि मनुष्यत्व हे अत्यंत दुर्लभ असल्यामुळं जगदृषी तुकोबऱ्या सांगतात, अशा महापुरुषाच्या संगतीमध्ये कोणता मोठा लाभ आहे. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्याचे भाग्य हे पारमार्थिक भाग्य आहे. आणि असं पारमार्थिक भाग्य प्राप्त होणं जगदृषी तुकोबऱ्या सांगतात, असं वैराग्य रूपी भाग्य हे प्राप्त होण्यासाठी कशाची गरज असेल तर संत संग हाची राख. वैराग्याचं चिंतन करताना ज्ञानोबरांनी 18 अध्यायामध्ये खूप गोड वर्णन केले. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेत. हे वैराग्य म्हणजे सकळ भाग्याची सीमा आहे. जेवढे जगातले पारमार्थिक भाग्य आहे ते सर्व पारमार्थिक भाग्याचा शेवट वैराग्यामध्ये होतो. सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, ज्या ज्ञानाद्वारे मोक्ष सिद्ध होतो. विरक्ती वासुनी काही ज्ञान सिद्धगण्याची नाही. म्हणून ज्ञान कशाला सिद्ध होत असेल तर विरक्तीमुळं आणि ज्ञानामुळे मोक्ष सिद्ध होतं. नाना कर्म मार्ग श्रमा शेवटूच येतं. सर्व निष्काम कर्म जिथं संपतं तिथं वैराग्य प्राप्त होतं. ज्ञानोबऱ्या वर्णन करता, मोक्ष फरे दिदली ओल, जे सुकृत तरुचे फूल, त्या वैराग्य ठेवी पाऊल भवरू जायचा. ते वैराग्य कसं आहे हो, मोक्षरूपी फळ प्राप्त करून देतं. जे पुण्यरूपी वृक्षाचं काय आहे, फुल आहे. वैराग्य म्हणजे पुण्यरूपी वृक्षाचं फुल आहे. आणि अशा प्रकारचा पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगत अरुणाचा, उदयो त्या वैराग्याचा, ठाव पाव किंबहुना आत्मज्ञान. जेणे हाताय दिव्यांजन, ते वैराग्य दिव्यांजन जीवेले तो. महाराज सांगतात, वितराग ते सारिका, जोडणी ठेविला सका, तो आगविया भूमिका सेवे चाली. हे वैराग्य आहे. असं वैराग्य प्राप्त होणे परमार्थातलं भाग्य आहे. वैराग्य आणि वैताग, वैताग वेगळा असतो आहे की नाही.
दुःखाची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, दुःख निर्माण झालं की अंतःकरणामध्ये तात्पुरतं वैराग्य निर्माण होतं, पण ते वैराग्य टिकत नाही. अनुकूल परिस्थिती परत निर्माण झाली की परत मनुष्य संसारामध्ये गुरफटतो. त्याला जिहासा वैराग्य म्हटलेलं आहे. आणि हे जे वैराग्य आहे ते जिज्ञासा वैराग्य आहे. जिहासा वैराग्य टिकत नाही. प्रसूती वैराग्य असेल, स्मशान वैराग्य असेल, ते काय माणसाला स्मशानामध्ये गेले की काय म्हणतात माणसं, काही खरं नाही म्हणतात, सगळं खोटं आहे, फक्त भगवंताचे भजनच खरं आहे. लोकांची अशी धारणा होते. म्हणजे स्मशानामध्ये गेले, प्रेताला घेऊन गेले, माणसं म्हणतात सगळं खोटं आहे, काढा तंबाखू, म्हणजे तंबाखूच खरी असं वाटतं त्यांना, बाकी सगळं खोटे असं वाटतं. म्हणजे असं माणसाच्या अंतःकरणामध्ये काय होत असतं, भाव निर्माण होत असतो. म्हणजे ह्याला स्मशान वैराग्य म्हटलेलं आहे. दुःखाची परिस्थिती निर्माण झाली, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तेवढा पुरतं वैराग्य निर्माण होतं, त्याला वैताग म्हटले गेले. हा वैताग काय कायमचा टिकत नसतो. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की परत गुरुवारी शांती ब्रह्म मारुती सांगतात, म्हातारा काय कोणी बोललं असेल, म्हातारा काय म्हणतो जातो होता पंढरपूरला, चातुर्मास थांबतो. आता म्हाताऱ्याला माहित असते म्हातारा काही जात नाही, पण ती म्हातारी काय करते, आपल्या नातूला पुढं करते, अरे जा म्हणे पुढं, म्हातारा चाललाय पंढरपूरला. आता ते नातू काय म्हणतो, बाबा तुम्ही चालले कुठं, अरे कुठं जातो म्हणे, तुम्हाला सोडून कुठं जाणार आहे, मुली लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. म्हणजे अशा प्रकारची जी काही भ्रांती आहे ती भ्रांती जात नसते. गाथेमध्ये दोन माणसाचं वर्णन केलं तुकोबरांनी, एक बाईचं वर्णन केलं, एका पुरुषाचं वर्णन केलं. संसारासक्त पुरुष आणि संसारासक्त बाई, ती आवा म्हटले तिला. आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. ती जी काही सासूबाई सुनीला सांगते, खरे मायके गे सुनीबाई, खरे जतन फुटके पाळे, माझं जे काही फुटकं पाळ आहे ते जतन कर, माझे हातीचा कलवडू मज वाचून नको पुढे, वळवट शिरीची लिंपण माझे मन गुंतले तेथे. आणि असं कर म्हणे, उखळ मुसळ जाते, माझं त्या ठिकाणी मन गुंतलेलं आहे. भिक्षू जर वारकरी जर घरामध्ये आला तर सांग पंढरपूरला गेले, तो पण फार खाऊ नको, कमी खा म्हटले, भक्षी नको आहारू नको, फारसी वरू सारू. तेव्हा सुनबाई म्हणतात, सासूबाई काय मागची आशा धरताय, सासूबाई सोहित जोडा, सर्व मागील आशा सोडा, सुनमुखीचे वचन काने ऐकून सासू. आता हिचं खोटं चाळ आहे म्हणे, चौथीचे चाळे खोटे म्या जावे सीला वाटे. आता मी कशाला पंढरपूरला जाऊ, आता कासे यात्रे जाऊ, काय जाऊन ते पाहू, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. हे सासूबाईचं वर्णन झालं. एक संसारासक्त पुरुषाचं वर्णन महाराज करतात, जातो वाराणसी, निर्वी गायी घोडे म्हशी. एक मनुष्य काशीला चालला आणि जात असताना काय म्हणतो, गेलो येतो नाही ऐसा सत्य माना रे भरोसा. गेलो नाही ऐसा सत्य भरोसा माना, येतोच म्हणे, मी जातच नाही असं समजा. आणि मग तो म्हणतो, ऐका नका काढू माझी पेवे, तुम्ही वरळा भूस खावे, भिकार्याचे पाटे तुम्ही घेऊन लागा काटे. जर वारकरी जेवायला सांगितला, सांगाल जेवाया ब्राह्मण, तरी कापाल माझी मान. अरे मला त्रास झाला तरी मी दवाखान्यात गेलो नाही, ओकलिया ओका म्या खर्चला नाही रुका, तुम्ही खावे ताक पाणी जतन करा माझे लोणी तुका म्हणे नष्ट होते तसे बोले स्पष्ट. म्हणजे संसारासक्त पुरुष आणि संसारासक्त स्त्री, त्या दोन्हीचं रूप श्री तुकोबरांनी गाथ्यामध्ये केलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, आसक्ती म्हटलेलं आहे. ह्याला कदाचित वैताग होऊ शकतो प्रपंचामध्ये, पण याला पूर्ण वैराग्य म्हणत नाही. हा जिहासा वैराग्याचा प्रकार आहे. वैराग्य सांगत असताना ज्ञानोबाने खूप गोड वर्णन केले. ते वैराग्य कसं आहे हो, 16व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये त्या वैराग्याचं स्वरूप श्री ज्ञानोबा प्रकट करतात. आता विषयाविषयी महाराज सांगतात कसं आहे ते वैराग्य विषयाविषयीचं. वमिलियांना लालना घोटी जेवी रसना, अंगण सुया लिंगना प्रेताची विषखाने नागवे, जळत घरीने रिगवे, व्याघ्र विवरान वचवे वस्ती जेवी, धडाडीत लोहरसी उडीनं घालवे, जैसे न करवे उशी अजगराची, अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे तोंडे काही जावो. वमिलिया अन्ना लालना घोटी जेवी रसना. गुरुवारी शांती ब्रह्म बाबा उदाहरण सांगतात, एक मनुष्य उपासी होता, 7 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, कुठं पंगत दिसली नाही, पण एक लाभ साफ झाला. अन्न सत्र चालू होतं, पंगत बसली होती, पहिली पंगत बसली. बसल्यानंतर तो पंक्तीत जाऊन बसला. पंक्तीचा मालक म्हणतो, बाबा थांबा, तुम्हाला दुसऱ्या पंक्तीला बसवतो, थोडं थांबा. आणि मग तो वाट बघत होता, पहिली पंगत केव्हा उठते. ती पंगत होती जिलेबीची. त्या पंक्तीमध्ये एक मनुष्य जेवायला बसला होता. तो मनुष्य होता आधाशी मनुष्य, म्हणजे तो जिलेबीशिवाय काही खातच नव्हता, फक्त जिलेबीच खायचा. पण तो जिलेबी खात असताना चावून खात नव्हता, जिलेबी तोंडात टाकली की ती पूर्ण गिळायचा. अशी परातभर जिलेबी खाल्ली महाराज, परातभर जिलेबी खाल्ली. पण काय झालं, शेवटची जिलेबी खात असताना एक चुकून माशी पोटामध्ये गेली. जेवे मासी संगी अन्न सुख ने देते भोजन. पोटामध्ये माशी गेल्यानंतर कसं तरी होऊ लागलं. शेजारच्याने ओळखलं, काय तरी त्रास होते, उठ म्हणे, लवकर उठ. आणि तो उठल्यानंतर जी परातभर जिलेबी खाल्ली होती तशी ओपली, त्यातून सुंदर अशी वाफ येत होती.
आणि मग पंक्तीचा मालक त्याला तो जो 7 दिवसाचा उपाशी आहे त्याला म्हणतो तुला भूक लागली आहे ना, खा ना जिलबी. विठाला विठाला. मला सांगा 7 दिवसाचा उपाशी असला तरी वमन केलेल्या अन्नाला लाल रस्ता घोटेल का हो? कधीच नाही. किती प्रिय व्यक्ती असू द्या, किती प्रिय व्यक्ती असू द्या, पण त्या प्रिय व्यक्तीच्या शरीरातून जर प्राण निघून गेला तर आलिंगन देऊ वाटत नाही. महाराज वर्णन करतात, विष खाणे नागवे जळत घरी न रेगवे, व्याघ्र विवरानं वचवे वस्ती गेले. किती सुंदर बंगला बांधलाय, पण त्या बंगल्याला जर आग लागली तर त्या बंगल्यामध्ये प्रवेश करू वाटत नाही. विषयुक्त अन्न खाऊ वाटत नाही, वाघाच्या जाळीमध्ये राहू वाटत नाही. जे काही लोखंडाचा तप्त रस आहे त्यामध्ये उडी घालू वाटत नाही. एक मनुष्य होता, त्याला झोपाची सवय होती, पण त्याला उशी सवय झोपच येत नव्हती. त्यांना म्हटलं तुम्हाला उशी देतो, सुंदर उशी देतो, अजगराची उशी देतो. आता अजगराच्या उशीवर झोप लागेल का हो? अजगराच्या उशीवर झोप लागणार नाही. अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे तोंडे काही जावो. अहो विषय भोगणं तर दूर, पण विषयाची वार्ता सुद्धा त्या महात्म्याला आवडत नाही. तो इह पर लोकातील भोग कसे मानतो? नाराचाची अंथुरणे पोयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे आहे तिचे. बाणाची शय्या असावी किंवा पोवाचा जो काही खड्डा आहे पोवाच्या खड्ड्यामध्ये पडावं अशा प्रकारचं इह लोकातील भोग मानतो. स्वर्गाते मानसे ऐकुनी मानी ऐसे, कोहिले पिशेत जैसे श्वानाचे का. श्वानाच्या कुजलेल्या मांसाप्रमाणे तो परत येथील भोग मानतो. असं त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं. वैराग्याचं चिंतन करताना अलोलोपम पदावर ज्ञानोबरे खूप गोड चिंतन करतात. आता सूर्यासी जीवे अनुसरल्या राजीवे, परिते तोन शिवे सौरभ्य जैसे. का वसंताचे वाहनी आलिया वनश्रीची अक्षोणी, तेन करे तुझे घेणे निघाला तो हे असो महासिद्धीसे. लक्ष्मी आलिया पाशे परी महाविष्णू जैसे गणिची नाते. सूर्य विकासनी कमळ सूर्याला अनुसरलेलं असतं. सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर ते प्रफुल्लित होतं, सूर्यनारायण मावल्यानंतर ते मिटून जातं. असं त्या कमळीचं भगवान सूर्याशी अनन्यता असते. पण तरी सुद्धा भगवान सूर्य कधी मनामध्ये असा विचार करत नाही माझ्या अस्त उदयाबरोबर ह्या कमळीचं अस्तित्व आहे, मग जाताना एक सुंदर वास घेऊन जावा असं सूर्य कधी म्हणतो का? कधीच म्हणत नाही. वसंताची आवाहनी, वसंत ऋतू आल्यानंतर जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फलभाळ लावण्यसी, सर्वत्र सुंदर अशा प्रकारचे लतावेली टवटवीत होतात. तो वसंत ऋतू कधी म्हणतो का माझ्यामुळे आंब्याला मोहर आलाय, जाता जाता एक पाडाचा आंबा खाऊन जावा असं वसंत ऋतू कधीही म्हणत नाही. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. भगवती देवी लक्ष्मी माता प्रकट झाल्या. सर्वांनी लक्ष्मी मातेची इच्छा केली. प्रत्येकाला वाटलं भगवती लक्ष्मी मातेने आमचं वरण करावं, पण देवी लक्ष्मी मातेचा स्वभाव असा आहे जे लक्ष्मी मातेची इच्छा करतात तिकडे लक्ष्मी माता कधीच जात नाही, पण जे लक्ष्मी पतीची इच्छा करतात तिकडे लक्ष्मी गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मम करणारे तपस्वी बसले होते. सगळ्यांना भगवती लक्ष्मी मातेने काय केलं? सगळ्यांचा अवहेर केला, तिरस्कार केला. लाईनीच्या बाजूला कोपऱ्यामध्ये भगवान चतुर्भुज विष्णू परमात्मा होती, नारायण परमात्मा. पाहिलं इतकं सुंदर रूप आहे. राजा सुकुमार मदनाचा पुतळा रविशेषिका लोकल्या हातामध्ये वनमाळा घेतली. भगवान श्री नारायणाच्या विष्णूच्या श्री पांडुरंगाच्या गळ्यामध्ये घालणार एकच श्री पांडुरंगाने पाठ फिरवली. परत भगवती लक्ष्मी माता समोर गेल्या, माळ घालणार. परत भगवती श्री भगवान श्री नारायणाने पाठ फिरवली. परत माळ घालणार, परत पाठ फिरवली. मग सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. भगवान विष्णूने सांगितलं लक्ष्मी मी तुझा अंगीकार करतो, पण तुझा अधिकार फक्त माझ्या चरणावर. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मादी स्थावरं तेषु असं म्हटलेले इह लोकांपासून ब्रह्म लोकांपर्यंतचे जे काही सर्व भोग आहेत यथेव काक विष्टायाम, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे त्या वैराग्य अवस्थेमध्ये त्या साधकाला प्रचितीला येतात, असा अनुभव येतो. म्हणून महाराज सांगतात भोग अनुकूल आहे, भोग अनुकूल आहे, पण भोगाविषयी जी काही आसक्ती आहे त्या आसक्तीचा त्याग आहे. गुरुवर सांगतात नाही की नाही महाराज ब्रह्मचारी का? हो ब्रह्मचारी का? कुणी मुलगी दिली नाही म्हणून ब्रह्मचारी. विठ्ठल विठ्ठल. त्याग आहे. वैराग्य केव्हा प्राप्त होतं? वैराग्य प्राप्त होण्याचं लक्षण पंचदशीमध्ये सांगितलं. दोष दृष्टी जिहासा पुनर्भोगेशु अधीनता असे 3 असाधारण हेतू सांगितले. दोष दृष्टी जिहासा, विषयातले दोष दिसले की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. ते दोष कसे असतात? तो शांती ब्रह्म गुरुवारी बाबा एक उदाहरण देतात. पंक्तीचा मालक जेवायला बसला, यजमान वारकरी जेवायला बसला. जेवणाचं सुंदर पक्वान होते, दोघांच्या ताटामध्ये लाडू होते. पण फरक असा होता वारक्याच्या ताटातल्या लाडूवर माशी बसत नव्हती, जो यजमान होता त्या यजमानाच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसत होती. त्याला शंका वाटली आपल्या पदार्थावर माशी बसत नाही, पण ज्यांची पंगत आहे त्यांच्या ताटातल्या पदार्थावर माशी बसते, काय लक्षात येत नाही. म्हणजे असं का होत असेल? मी त्रयस्थ पुरुष काना सांगतो बाबा काळजी करू नका.
ज्या ते तुमच्या ताटातल्या पदार्थ मासे बसत नाही त्या ते नक्कीच तुमच्या ताटातल्या पदार्थामध्ये विष आहे. पण काळजी करू नका, जेवण झाल्यानंतर 500 रुपये दक्षिणा, धोतर, फेटा सर्व मिळणार आहे. तो म्हणतो ते 500 रुपये दक्षिणा माझी शेवटची सुतळी बांबूची सोय करता काय? विठाला विठाला विषय रांधली रस सोय, जेवणारा ठावी होय, ते तो ताटाची सांडवी जाय ज्या करी तैसी संसार या समजता जाणे जे अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. संसाराचं अनित्यत्व स्वरूप कळलं की वैराग्य आपोआप त्या साधकाचा काय करतं, महापुरुषांचा आश्रय घेत असतं. म्हणून दोष दृष्टी जिहासा, विषयातले दोष दिसणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि असं जे वैराग्य आहे ते वैराग्य केव्हा प्राप्त होतो, त्यावर अनुताप सांगितला. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तुम्ही विषय स्वार्थी लाविला, हिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा ऐसा अनुताप नित्य वाहता. तो वैराग्य तयाच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन. सात्विक वैराग्य, राजस वैराग्य, तामस वैराग्य, 3 प्रकारचं वैराग्य सांगितलं. नाही वेद विधी आचार नेणे सत्कर्म साचार, कर्म धर्मी भ्रष्टाचार तो अपवित्र तामस. तामस वैराग्य आहे, वेद विधीचा आचार नाही, सत्कर्माचा आचरण नाही, कर्म धर्माच्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. कसंही वागतो आहे की नाही, जंगलामध्ये जातो काही करतो, त्याला काय अर्थ आहे का? काय महाराज घरदा सोडतात, जंगलात जाताना गांजा वरतात, आता ह्याला काय वैराग्य म्हणायचं का? हे तमगुणी वैराग्य झालं, तमगुणी वैराग्य झालं. राजस वैराग्याचं चिंतन करताना त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरुणी राहणे हे वैराग्य जाणणे राजस. त्याग केलाय पण जगी कीर्ती व्हावी, पूज्यता प्राप्त व्हावी, सत्संगाचं साधन सोडून देतो आणि लोकांनी पाया पडावं, पूजा करावी अशी अंतकरणामध्ये इच्छा राहते. शिष्याविषयी ममत्व असतं, त्याला रजगुणी वैराग्य सांगितलं. आणि सत्वगुणी वैराग्य सांगत असताना भोगेच्छा विषयक, ते तो सांडी सकळीक, प्रारब्धे प्राप्त होता देक, तेतुनी निष्ठंक अंगकारी. भोगाची इच्छा नाही अंतकरणामध्ये, प्रारब्धानं प्राप्त झालं तरी सुद्धा त्या भोगाचा त्याग करतो. विठ्ठल विठ्ठल. या वैराग्याचे चिंतन करताना 2 प्रकारचे प्रकार केले, अपर वैराग्य आणि पर वैराग्य. अपर वैराग्यामध्ये परत 4 प्रकार केलेले आहेत. यतमान, वशिकार, एकेंद्रिय आणि अशा प्रकारचे व्यतिरेक. 4 प्रकारचं वैराग्य सांगितलं गेलं. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशिकार. एका वाक्यामध्ये तुम्हाला मी त्याचे काय सांगतो, उदाहरण सांगतो. यतमान वैराग्याचं चिंतन करताना या अखिल विश्वामध्ये सार काय, आसार काय याचं चिंतन करून आसार असणाऱ्या प्रपंचाच्या त्यागाबद्दल प्रयत्न करणे याला यतमान वैराग्य म्हटलेलं आहे. व्यतिरिक वैराग्याचं चिंतन करताना असं अंतपरीक्षण करायचं, अंतकरणामध्ये काम क्रोध विकार किती नाहीसे झाले, किती आहेत, आणि याचा विचार करून जे शिल्लक राहिलेले त्याच्या नाशाबद्दल, निवृत्तीबद्दल प्रयत्न करणं याला अशा प्रकारचं काय म्हटलं गेलं, व्यतिरिक वैराग्य म्हटलं. एकेंद्रिय वैराग्याचं चिंतन करताना अंतकरणामध्ये विषय वासना असताना सुद्धा इंद्रियाचा जो संयम केला जातो त्याला एकेंद्रिय वैराग्य म्हटलं. आणि वशिकार वैराग्याचं चिंतन करत असताना दृष्टानु श्रविक विषय वैतृष्णस्य वशिकार वैराग्य संज्ञा असं म्हटलेलं आहे. दृष्टानुश्रविक म्हणजे दृष्ट म्हणजे इहलोकातील भोग आणि अनुश्रविक म्हणजे पारलौकिक भोग, या दोन्ही भोगाच्या इच्छेचा अभाव त्याला वशिकार वैराग्य म्हटले. आणि या वशिकार वैराग्याचं रूपांतरच पर वैराग्यामध्ये होतं. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्म साक्षात्कारानंतर होणार हे वैराग्य म्हणजे पर वैराग्य. आता वशिकार वैराग्य आणि पर वैराग्यामध्ये काय फरक आहे? वशिकार वैराग्यामध्ये विषयाची इच्छा नाही, पण विषय रूपानं प्रतीला येतात. पण पर वैराग्यामध्ये विषय रूपानं प्रतीला येतच नाही. तरी विषयातून काय परमात्मा विषया सुद्धा त्या भोग वस्तूमध्ये सुद्धा त्या महापुरुषाला भगवत दर्शन होतं. अशा प्रकारचं पर वैराग्य काय करून देतं, भगवंताचा साक्षात्कार करून देतं. आणि असं वैराग्य प्राप्त होण्यासाठी कशाची आवश्यकता असेल तर संत संग हाची लाग, महापुरुषाची संगती प्राप्त होणं हे काय आहे वैराग्य. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव, हे विषय वैराग्य, विषयाचं वैराग्य आहे. आत्मलाभ प्राप्त करून देणारं मोठं भाग्य आहे. आणि या भाग्याच्या द्वारे साधक जीव जो आहे ब्रह्मानंदाचा उपभोग घेतो. पण त्यासाठी महापुरुषाची संगती घडणं अत्यंत महत्वाचे आहे. महाराज सांगतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी,
त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी जोडावे अनुतापासे दोन्ही चढे वैराग्य वाडे चढोवडी निळामणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी म्हणून संत संग हाची लाग साधू पुरुषाची संगती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. देववशी चित्ती त्याची गडावी संगती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझं बाण आणि कंटाळा. नवऱ्याचा स्थायी भाव हाच आहे की या निमित्तानं सर्व समाजाला या महापुरुषांची साधू पुरुषांची भेट होते आणि अशा साधू पुरुषांची समाजाला भेट झाल्यानंतर त्या समाजावर काय परिणाम होतो त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. संत कृपेचे हे दीप दुःख प्रहरानं इच्छायाम. आणि परत दुःख म्हणजे जीवाचं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा काय गेलं पाहिजे, निवृत्त झालं पाहिजे. आणि प्रत्युपकाराची अपेक्षा नसताना त्याला काय म्हटलं गेलं, कृपा म्हटलं गेलं. वास्तविक पाहता कृपाही कुठेही मिळत नाही, बाजारात मिळत नाही. कृपा हे म्हणजे अंतकरणातल्या प्रसन्नतेचा भाग आहे. कुणी म्हटलं महाराज आमच्यावर कृपा करा, लोक म्हणतात आमच्यावर कृपा करा. कृपा काही बागून मिळत नसते, अंतकरणातला हा प्रसन्नतेचा भाग आहे, हा मानसिक क्रिया आहे. मला सेवेनं मनुष्य संत महात्मे प्रसन्न झाले, सेवे संत महात्मे प्रसन्न झाले की सहज मुखातून शब्द निघतात. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी. त्यामुळं काय होतं, तो बद्ध जीव परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून देतो. हा मानसिक भाव आहे. सेवेच्या द्वारे संत महात्मा प्रसन्न झाले. कशा प्रकारची इच्छा न करता संत महात्मे काय करतात, अनुकंपा करतात. आता कृपा म्हणजे काय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये खूप सुंदर चिंतन करतात. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाहे. कृपा वसे संतांच्या देही त्यांची नीती पाय दाटुकी जगी. नवळ कृपाळ वात्वाचे चित्त जीवाचा जीव जीवी स्वित. दुःख हरुणी सुख देथ कृपा अद्भुत त्या परी. कृपा भूत मात्राच्या ठाई सारखीच सर्व देही. येथ तेथ त्या नाही अकृपा पाहे निवाली. जेणे आपणाशी होय दुःख ते पराशी न करी निषेक. जेणे आपणया होय सुख ते अवश्य करी प्राणी मात्रा. या नाव कृपाळुता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज कृपाळत्वाचं लक्षण सांगतात. कृपेला स्वतंत्र जन्म नाही. कृपा जिथं निर्माण होते ते म्हणजे साधू पुरुषाच्या आश्रयाने कृपा राहते. कृपेशी धात्री आपण पाच ज्ञानोबा म्हणतात. जी कृपेचा अंगीकार कृपा राहते कुठं, साधू पुरुषांच्या आश्रयाने राहते. मग ती कृपा करता संत महात्मे आपला परका उंच नीच गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. तोंड पाहुली प्रकाशून न करी जेवी चंडावशू. सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश देत नाही किंवा पंक्तीमध्ये जसा आपण तोंड पाहून वाढतो तसं संत महात्मा कृपा करताना कधी अशा प्रकारचा उंच नीच गरीब श्रीमंत आपला परका असे संत महात्मा भेद करत नाही. आता कृपा म्हणजे काय, नाथ मला सोपं सांगतात. ज्या योगाला आपल्या दुःख होतं ती क्रिया प्राणी मात्राच्या ठिकाणी करायची नाही. ज्या क्रियेनं आपल्या सुख होतं ते अवश्य करी प्राणी मात्रा. ते प्राणी मात्राला अवश्य करावं. ह्याला सोपं लक्ष सांगितलं, याला कृपा म्हणा. आणि असे जे संत महात्मे असतात ते कृपेचे कसे असतात, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा तुका म्हणे संत. तुम्ही बहु कृपावंत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवनग. किंवा महाराज सांगतात कृपाळू सज्जन तुम्ही संत जन.
आहेत त्यांना संत म्हणा, इतरांना संत म्हणू नका. असे जे कृपायुक्त अंतकरणाचे जे संत महात्मे असतात ते समाजात कृपा करतात. असे महापुरुष साधू पुरुष जगाला भेटले, त्यांची कृपा काय होत असते? सहज त्यांच्या भेटीमध्ये आहे की नाही, त्यांच्या शब्दाच्या द्वारे, त्यांच्या नेत्राच्या द्वारे, त्यांच्या स्पर्शाच्या द्वारे त्या जीवावर संत महात्मे काय करतात? कृपा करतात. अशी महापुरुषांची भेट झाली आहे. आता एवढा मोठा समाज म्हणजे दौऱ्याच्या द्वारे काय होत असतं? जो काही सर्व समाज आहे 7 दिवस नित्य कीर्तन श्रवण करतो, नित्य भजन गाथा भजन श्रवण करतो, हरिपाठ प्रवचन कीर्तन श्रवण करतो आणि कित्येकाच्या अंतकरणामध्ये अशा प्रकारे वारकरी वैष्णव होण्याची इच्छा निर्माण होते. बाप रखुमादेवर विठ्ठलाच्या वारीकर असं वाटतं. आतापर्यंत खूप दोष घडले, पाप घडलं, खाऊन ते खाल्लं, पिऊन ते पिलं, जाऊन तिथे गेलो. आता हे सर्व संत मंडळीची भेट झाली. आता नाही, असं नाही करायचं. आता तुका म्हणे घालू जीवपणाचे रा असू द्या, आतापर्यंत खाल्लं पण आता सप्ताह झालेला आहे की नाही. मला असं वाटतं जेवढे मंडळी आहेत सगळ्यांच्या गळ्यात नक्कीच तुळशीची माळ असेल असं मला वाटतंय, आहे की नाही. असलीच पाहिजे, पण कदाचित नसेल. हे सर्व संत मंडळी आलेले आहेत, सर्व संत मंडळी आले आहेत. ज्यांच्या गळ्यात माळ नसेल तरी नक्कीच घालून घ्या. विठ्ठला विठ्ठला जे आपण केलं. आता महापुरुषांच्या आपण सभासद राहू, गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करू, त्यांच्यामुळे एखादा नियम घेऊ, हरिपाठाचा नियम घेऊ, ज्ञानेश्वरीचा नियम घेऊ, गाथा वाचण्याचा नियम घेऊ. असा जो काही सर्व भाव आहे असा अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो. करी साधका निष्पाप प्रातस्मरणे गुरुवर्य नतसिंह बाबा सांगायचे, घरामध्ये नुसती ज्ञानेश्वरी गाथा जरी ठेवली, काय महाराज त्या जीवन आहे. ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. बाबा म्हणायचे, बाबा असंही म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल विठ्ठल कोणी जरी ते असे लोकांनी या महापुरुषांच्या सहवासामध्ये अशी सहज इच्छा निर्माण होते. आपण हरिपाठाचा नियम करावा, ज्ञानेश्वरीचा नियम करावा, गाथ्याचा नियम करावा. 7 दिवस ही जी काही ऊर्जा आहे, 7 दिवस ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. हे आध्यात्मिक जे काय करतं, तुमच्या आमच्या अंतकरणातलं जे काही मलदोष आहे ते मलदोष निवृत्त करतं आणि भगवत प्राप्तीची अंतकरणामध्ये इच्छा निर्माण करतं. संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. ज्ञानोबर किती गोड वर्णन करतात. तुमचा अनुग्रह गणेशो, जय दे आपला सौरसो, तै सारस्वती प्रवेशो. बाळका याती दैविकी उदार वाचा, जे उद्देशू दे नाभिकाराचा, ते नवरस दीपांचा थावला बे. जे आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, जे मुखिया ते अंगीकारी, तू वाचस्पतीशी तरी प्रबंधू होडा. असा भाव साधू पुरुषांची कृपा काय करते? त्या बद्ध जीवाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देते. पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या शेजारी एक मनुष्य राहत होता. तो निव्वळ व्यवहार करायचा, संसार करायचा. आता नाथ महाराजांच्या घरी दररोज भजन होतं, दररोज कीर्तन, दररोज भागवताचं पारायण, दररोज चिंतन, दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक. पण तो संसारासक्त पुरुष कधी कीर्तनाला येत नव्हता, भजनाला येत नव्हता. नाथ महाराजांना वाटलं आपल्या शेजारी राहतोय पण कधी भजनाला येत नाही, कधी माळ घालत नाही. नाथ महाराज घरी जाऊन सांगितलं, फक्त तू एक नियम कर म्हटले, तू एक नियम कर, स्नान झाल्यानंतर सहस्त्र नामाचा पाठ कर. एवढाच नियम नाथ महाराजांच्या व्यवहारिक माणसाला सांगितला. त्याला वाटलं ठीक आहे, काय हरकत नाही, महाराजांनी सांगितले ना. मग स्नान झालं, तो दररोज वाड्यामध्ये यायचा, एक श्लोकाची संहिता घ्यायचा आणि एक श्लोकाची संहिता घेऊन त्याला सहस्रनामाचे 120 श्लोक पाठ झाले. स्नान झालं दररोज तो श्लोक म्हणायचा. एकदा प्रसंग असा घडला की तो मेला, म्हणजे शरीरातून प्राण निघून गेला. आता प्राण निघून गेल्यानंतर आपण काय करतो, त्यांना मेल्यानंतर स्नान घालतो. पण नियम काय होता, स्नान घातल्यानंतर सहस्रनामाचा पाठ करायचा. जेव्हा आंघोळीचा पहिला तांब्या त्या प्रेतावर टाकला, ते प्रेत जीवन झालं आणि सहस्रनाम बोलू लागलं. विठ्ठल विठ्ठल करी साधका निष्पाप. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. एखादा नियम आपल्या जीवनामध्ये उतरला तर आपल्या अनंत कोटी जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे संत महात्मे काय करतात, तुमच्या आमच्यावर कृपा करतात. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एक बाई होती, म्हणजे पैठणच्या शेजारची एक बाई राहत होती. एक मुलगा होता. तो मुलगा म्हणजे फक्त गुळ खायचा, त्याला पुरणपोळी खायची सवय लागली होती, दुसरं काहीच करत नव्हता. ती ब्राह्मण बाई म्हणली, आपल्या पोराला पुरणपोळी कुठून आणून द्यायची, आपल्याच खायची भ्रांत आहे म्हटले. त्यांनी प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये नाथ महाराजांचं मोठं नाव ऐकलं होतं. बरे म्हटले, आपण काय करू, पैठणला जाऊ आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे सोडू. म्हणजे लोकांचं असं असतं, संसारात कामाला नाही आला, जाळ दिला. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांच्या चरणात दंडवत घातलं. महाराजांना नुसतं पुरणपोळी मागतोय, तुमच्या घरी पुरणपोळीची दररोज पंगत आहे, आमची इच्छा आहे तुमच्याजवळ राहावं. आई साहेब काही काळजी करू नका, राहू द्या, करू नका, काय करू नका, काही सेवा करू नका.
भजन करू द्या, भजन करू नका, काय करू नका, फक्त पोळी खाऊ द्या. आणि मग तो गावबा काय करायचा? काहीच करत नव्हता. सकाळी दाखल्याला येत नव्हता, सकाळी पारायणाला येत नव्हता, गाता भजनाला येत नव्हता, प्रवचनाला येत नव्हता, कीर्तनाला येत नव्हता, जागराला येत नव्हता. दुपारी 12ची घंटी वाजते रे वाजते, पहिल्या ताटावर जाऊन बसायचा. एवढाच नियम. नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालू आहे माझा. एवढाच नियम होता. पुरणपोळी खायचा नियम होता. आणि मग नाथ महाराजांनी पूर्ण ग्रंथाची रचना केली, भागवत रामायणाची रचना केली. युद्धकांड चाललं होतं. युद्धकांडाचे 44 अध्याय झाले होते. नाथ महाराज म्हणतात मला समाधी घ्यायची आहे, मला आता माझा समाधीचा काळ जवळ आला. त्यावेळेस मोठमोठे पंडित समोर बसले होते. पंडित विचारतात महाराज एवढी मोठी आपण ग्रंथ रचना केली ना, ग्रंथ पूर्णत्वाला कोण नेईल? त्या मोठमोठे विद्वानांना असं वाटलं नक्कीच नाथ महाराज माझं नाव घेतील. मग शांतीप्रभू एकनाथ महाराज सांगतात हे रामायण माझा गावबा पूर्ण करेल. विठ्ठल विठ्ठल. सरस्वती प्रवेशू बाळकाई हाती कृपा कटाक्ष निहाळिले, आपले पदी बैसविले, बापरूक माधुरी विठ्ठले, भक्तादिले वरदान मस्तकावर हात ठेवला. आणि गावबा महाराज नुसते गावबा नाही झाले, श्री संत गावबा महाराज झाले. आपल्या पदावर शांतीप्रभू एकनाथ महाराज विराजमान झाले. आचार्यांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. आचार्य पाठ घ्यायचे, सर्व विद्यार्थी आले की बाबा पाठ शिकवायचे, आचार्य पाठ शिकवायचे. पण त्यामध्ये एक विद्यार्थी असा होता, तो फक्त आचार्यांचे वस्त्र धुवायचा. पण त्याला यायला थोडा उशीर लागला. तेव्हा मुलं विद्यार्थी म्हणतात महाराज आचार्य तो आला काय ना आला काय, त्याला काय समजतंय म्हणे, आपला पाठ सुरू करा. आचार्यांना वाटलं की मुलांच्या मनामध्ये थोडा काय झालाय, विकल्प निर्माण झालाय. तेव्हा आचार्य म्हणतात आजचा पाठ माझा त्रोटकच सांगेल म्हटले. आणि त्रोटकाचार्य वस्त्र धुत असताना तिकडून येतानाच ब्रह्मसूत्राचे सूत्र घोकीतच आले. विठ्ठल विठ्ठल. हस्त कृपा, नेत्र कृपा, आलिंगन कृपा, आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हरुषे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. कृपा कटाक्ष संत महात्म्याने हातात स्पर्श करतात. येऊन या कृपा म्हणते तुकया स्वामी सद्गुरुनाथ, ते हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. हस्त कृपा, नेत्र कृपा आणि आलिंगन कृपा, या कृपेच्या द्वारे संत महात्मे काय करतात, बद्ध जीवाचा उद्धार करतात. करी साधका निष्पाप. कसं निष्पाप करतात तो? विषय व्याळे मिठी गिदल्या नुठी ताटी, की तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषय व्याळ, विषयाला दिलेली जी मिठी आहे ती सुटत नाही. श्री गुरूंची कृपा दृष्टीने जर आपला अंगीकार केला, वरण केलं, तर विषयाचा आपला जो काही संबंध आहे तो कायमचा संबंध निघून जातो. 17वेचे स्तन्य देशी, अनाहताचा हल्लरुगासी, समाधी बोधे निजविसी, भुजावनी म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पावली, या कारण मी सावली न संडी तुझी. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी, धात्रा वय. श्री गुरूंनी कृपा केलेली केली, तो बद्ध जीव आहे. त्या बद्ध जीवाला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते, भगवत दर्शन होतं. आणि भगवत दर्शन झाल्यानंतर जी सोहमवृत्ती निर्माण होते. श्री अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश केला. त्या श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश करताना देव भूमिकेतून उपदेश नाही केला, श्री गुरु रूपाने उपदेश केला. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदे आमते, शिष्य स्नेहम शादी मानतो प्रपन्न. परमात्म्याने भगवान रूपाने उपदेश नाही केला, गुरु रूपाने उपदेश केला. तेव्हा अर्जुनाच्या अंतकरणामध्ये असा भाव होता, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तू मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मला पूर्वी अभिमान होता, मी जगी एक अर्जुन, ऐसा देह आहे अभिमान. आणि कौरवाती या स्वजनो आपला म्हणे, मी अर्जुन आहे असा मला भाव होता, हे कौरव माझे बांधव आहेत असा मला भाव होता. पण परमात्म्याची अशी कृपा झाली, त्या कृपेच्या द्वारे आता मी अर्जुन नाही. महाराज सांगतात मी कोण आहे, अहम वासुदेवा, मी वासुदेव आहे असा बोध भगवान परमात्म्याने श्री अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण केला. आणि असा बोध निर्माण झाल्यानंतर आहे की नाही, करिष्ये वचनम तव नष्टो मोह स्मृती लब्धा, मी ब्रह्म आहे अशी वृत्ती निर्माण झाली. मग त्या वृत्तीचं मी ब्रह्म आहे त्या फलाचं स्वरूप काय, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
ईश्वर, जीव जीव, जीव जडाचा, ईश्वर जडाचा आणि जडा जडाचा हा पाचही प्रकारचा भेद निवृत्त झाला. मृत्यू स मृत्यूम आपनोती य इह नानेव पश्यती. मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला प्राप्त होतो जो नाना तो पाहतो. ज्ञानोबा सांगतात तुझे जवळ घडे तो संसार भय जोडे हे आपलेनी तोंडी बोलती वेदे द्वितीयात वय भयम भवती. श्री गुरु धुम्ना महाराज ही ओवी सांगताना आणखी एक शब्द घालायचे. तुझे जवळ घडे तो संसार भय जोडे ही ओवी आहे. मग संसार भय आणि जोडे या शब्दामध्ये श्री गुरु धुम्ना महाराज आणखी एक शब्द घालायचे. कोणता शब्द घालायचे? तुझे जवळ घडे तो संसार भय आणि जोडे. म्हणजे जेव्हा मनुष्य तुझेपणा पाहतो तेव्हा संसाराची भीती निर्माण होते आणि संसाराचे जोडेही खावे लागतात. विठ्ठल विठ्ठल. पाच एक प्रकारचा भेद संत कृपेने आमचा निवृत्त झाला. जीव ईश्वराचा भेद निघून गेला. दर्पणेचे दुसरे भासे परिते असे एकते. महाराज सांगतात तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव ईश्वराचा भेद निवृत्त झाला. जीव जीवाचा भेद निवृत्त झाला. मुंगिया निराव आम्हा सारेखाचे जीव. महाराज सांगतात तुको नामदेव यांच्या चरित्रातलं उदाहरण आहे. नामदेव आणि झाडाचा तो प्रसंग आहे. आईसाहेबांना खोकला आला होता. खोकला आल्यानंतर मग ते बाबळीची साल आणण्यासाठी नामदेवला गेल्यानंतर ते झाडाची साल काढली पण त्यातून रस द्रवू लागला. नामदेवांना वाटलं मी स्वतःला माळकरी म्हणून घेतो पण मला भूत मात्राविषयी दया आहे का नाही म्हणे. रस गळत होता. कसं दुःख हे पाहावं म्हणून नामदेवांनी काय केलं 30 कुऱ्हाड आपल्या सर्व सर्वांगावर कातडीवर चर्मावर टाकली. सर्व कातडी सोलून टाकली. सर्व शरीरातून रक्त वाहू लागलं. परमात्म्याचं भजन करू लागलं. आता खूप चांगलं झालं आणि मग भगवान परमात्मा प्रकट झाले. कृपा दृष्टीने पाहिलं. नामदेवाचं शरीरही पूर्ववत झालं आणि आईसाहेबाचा खोकलाही निघून गेला. विठ्ठल विठ्ठल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. जीव जीवाचा भेद निवृत्त झाला. जीव ईश्वर, जीव जीव, जीव जडाचा, जीव जडाचाही भेद संत महात्म्याचा निघून जातो. नामदेव यांना सांगितलं, बाबांनी सांगितलं रे नामात चांगला व्यवहार कर. नामदेव म्हणतात जगात चांगला व्यवहार फक्त भजनाचाच आहे. तरी आमचे बाबा म्हणतात संसार कर. आता काय करावं? मग ते कपडे घेतात आणि कपडे घेऊन घोड्यावर टाकून व्यवहार करण्यासाठी डोंगरावर निघून जातात. गावात जात असताना एक मध्यभागी डोंगर लागतो. डोंगर लागल्यानंतर नामदेवराय विचार करतात. बाबाने सांगितले खूप मोठा वैताग आहे म्हटले. मोठे धोंडे पाहतात नामदेवराय. नामदेवराय म्हणतात किती मोठे साधू आहेत म्हणे बघा. ऊन सहन करतात, थंडी सहन करतात, पाऊस सहन करतात. त्या सगळ्या धोंड्याला नामदेवराय सगळे कपडे घालून टाकतात आणि एक साक्षीदार म्हणून एक धोंडा त्याला दोनोबा नाव ठेवतात. दोनोबा चला म्हणे तुम्ही आमच्या साक्षीदार म्हणून चला. 15 दिवसात या डोंगराचा मालक आपले पैसे देईल नाहीतर आम्ही तुम्हाला कोंडून ठेवू. मग दोनोबाला आणून ठेवल्यानंतर बाबा विचारतात, दामू शेट्टी विचारतात नामा व्यवहार चांगला झाला? खूप चांगला व्यवहार झाला. दुपारीच म्हणजे दुपारी सगळे कपडे संपून गेले. पैसे कधी मिळतील? 15 दिवसांनी मिळतील. 15 दिवस झाले, 1 महिना झाला. दामू शेट्टी नामदेवला म्हणतात नामा पैसे कधी मिळणार? तेव्हा तो नामदेव आहे घरात जातात. म्हणतात दोनोबा तुम्हाला आम्ही बोललो होतो आमचे बाबा आम्हाला रागवतील. 15 दिवस झाले, महिना झाले, पैसे कधी मिळणार? नामदेवला राग आला. तो दोनोबा धोंडा घेतला अंगणात टाकल्याबरोबर सोन्याचा झाला. विठ्ठल विठ्ठल. धोंडा सोन्याचा झाल्यामुळे जो डोंगराचा मालक होता तो पळत आला. नामदेव आहे आमच्या डोंगरावरचं धोंड आहे, आमच्या डोंगरावरचं धोंड आहे. नामदेव म्हणतात आम्ही कुठे म्हणतोय आमचं आहे, तुमचं ते घेऊन जा, फक्त कपड्याचे पैसे द्या. जेव्हा तो दुकानदार कपड्याचे पैसे देतो सोन्याचा धोंडा घेऊन जातो तो परत दगडाचा होतो. विठ्ठल विठ्ठल. जीव जडाचा भेद निवृत्त झाला. ईश्वर जगाचा भेद निवरून गेला. विष्णू विस्तारला जनी सप्तही पातळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानस्याने जगाचा भेद म्हणजे सोनी आणि माती आम्हा समान हे चित्ती सर्व भेद निवृत्त झाले. तोची देव भक्त भेदाभेद नाही ज्यात. आता भेद पण निघून गेला, अभेद पण निघून गेला. आता काय आहे? महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतो. कानाते गाय संत
वृत्ती केली. मी ब्रह्मवृत्ती तरी राहिला का हो? ज्ञानोबऱ्या सांगतो आता अन्यथा ज्ञानी, या दोन्ही अवस्था जया जनी त्या हरपते घनी अज्ञान तत्विते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्नी काष्ट जाळवण्या स्वयं जळे, तैसे अज्ञान ज्ञानी नेले, आपणी वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे विनवरले जाणते जे. मी देहवृत्ती मी ब्रह्मवृत्तीनं घालवली, मग मी ब्रह्मवृत्ती शिल्लक राहते का? स्वप्ननिर्वाहक ती वृत्ती सुद्धा परमात्म्यामध्ये लीन होते. जैसा वन्नी काष्ट जाळून या, वन्नी अग्नी काय करतो? लाकडाला जाळतो आणि स्वतःही काय करतो? जळून जातो, नाम नाहीसा होतो. म्हणून महाराज सांगतात तुका प्रेमी नाचे गाय, गाण्यात विरून जाय. आता सर्व वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये लीन झाल्या. आता मी ब्रह्म, सर्व वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये लीन झाल्यानंतर फक्त एकच ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती भोगण्यासाठी ते महात्मा खांद्यावर पताका घेऊन काय करतात? पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतात. ऐसे मीच होनी पांडवा, करीती माझी सेवा, परी नवलाव तो सांगावा. ऐसे ऐक जळ न खाते जळा वृक्ष आपुल्या, फळा भोगता तो निराळा त्याने गोडी निवडली. साखर होण्यात मजा नसून साखर खाण्यात मजा आहे. तसं हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची सिर, किंबहुना चराचर आपण झाला. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तयाते मी माथा मुकुट करी. आपल्या वारकरी संप्रदायाची, वारकरी शिक्षण संस्थेची असणारी ही परंपरा ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्त अवस्थेमध्ये ती प्रेम लक्षणात्मक भक्ती भोगण्यासाठी खांद्यावर पताका घेऊन संत महात्मे पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतात. तुका प्रेमी नाचे गाय, गाण्यात विरून जाय, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप ज्ञानेश्वर. एवढा मोठा उद्याचा म्हणजे मार्गशीर्ष वद्य एकादशी मोठा पर्वकाळ आहे. ही वारी म्हणजे सद्गुरू श्री सोपान काकांची वारी. या वारीला सद्गुरू जनार्दन स्वामींची असणारी वारी, सोपान काकांची वारी, सद्गुरू संताजी महाराज जगनाळे, सद्गुरू मुकुंदराज स्वामी आणि सद्गुरू श्री कामराज महाराज पाठक या सर्व संतांची उद्याची वारी असल्यामुळं सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळे एकादशी धरता येतात, काही अडचण नाही. पण तरी सुद्धा कुणी धरत नसेल तर उद्या नक्कीच अशा प्रकारची एकादशी धरा. तुकाराम तुकाराम तुकाराम. भाग्य आहे. कोणी उठू नका, 2 मिनिटं जास्त वेळ घेणार नाही. तर आज आपल्या उंबरखेड गावचं फार मोठं भाग्य आहे की आपल्या गावात काशी विश्वनाथ आलेले आहे, पहिली गोष्ट, आणि आळंदीचे सिद्धेश्वर भगवानही आलेले. तर आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे वयोवृद्ध तपोवृद्ध डॉक्टर माणिक शास्त्री मुखेकर, डॉक्टर हरिभक्त परायण गुरुवर्य माणिक शास्त्री मुखेकर हे सर्वांना दर्शन देण्यासाठी खास आळंदीहून 8 तास प्रवास करून आलेले आहेत. आणि फक्त दर्शनासाठी तुम्हाला दर्शन मिळावं म्हणून या ठिकाणी कीर्तनानंतर 5-10 मिनिटं इथं बसणार आहेत. तर खास उंबरखेड गावावर असलेलं प्रेम, त्यामुळे ते इथे आलेले आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आजचे जे कीर्तनकार आहेत ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गाथामूर्ती आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा दोन्ही त्यांचं कंठस्थ आहे असे आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ मोठे माऊली. तर ते या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही सर्व मंत्रमुग्ध झालात असं मी समजतो, कारण सगळे उद्या देखील याच संख्येने सर्व कार्यक्रमांना हजर राहायचंय. आभार मानण्याची आपली पद्धत नाही. बाबा इथं बसतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. तर उद्याचे कार्यक्रम येण्याप्रमाणे उद्या सकाळी काकडा होईल 5:30 ते 6, त्यानंतर सकाळी 8:30 ते 10 गाथा भजन होईल, 10 ते 12 श्रावण हरिभक्त परायण श्रावण महाराज अहिरे यांचं कीर्तन होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये
4 ते 5:30 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण गुरुवारी आमचे ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचं श्रीमद भागवतातील गोपी गीतावर प्रवचन होईल. उद्या जास्तीत जास्त संख्येने दुपारी पण तुम्ही हजर राहाल असं मी समजतो. उद्या संध्याकाळी त्यानंतर हरिपाठ होईल आणि उद्या रात्र 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये या ठिकाणी एकादशीचा दिवस आहे, हरिदिनी आहे. तर गुरुवर्य हरिभक्तीपरायण परमेश्वर बाबा जायभाई यांचं या ठिकाणी कीर्तन होईल. त्यानंतर सर्वांनी रोज दिवसभरात दोन्ही वेळ प्रसादाची आपण व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी प्रसाद घेण्याचा प्रयत्न करा आणि या हरिभक्तीमध्ये न्हावून निघा. आजची जी अन्नदानाची सेवा आहे ती पिंपळवाड म्हाळसा आणि भौर या दोन्ही गावांनी केलेली आहे. त्यांना आपण नारळ आणि प्रसाद देणार आहोत. त्यांनी इकडे या, पुढे येऊन जा. त्यांचे 2 प्रतिनिधी या आणि त्यांना आपण नारळ आणि ज्ञानेश्वरीचा प्रसाद देणार आहोत. तर उद्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. उठू नका रामकृष्ण हरी भजन झाले सगळं.